नमस्कार, माझं नाव सौ दीपाली शेखर शेंडे। मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या गटातून अजितदादा गट प्रभाग 12 मधून उभे। माझ्यासोबत श्री अरुण सुधीर शाने हे पण ह्या प्रभागातून उभे आहेत। आपल्या नगराध्यक्ष पदासाठी कुमारी देव ॲडव्होकेट देवयानी रास्ते या आहेत। आज आम्हाला ह्या प्रभागातून उभं राहण्यासाठी आमचे नेते आहेत डॉक्टर धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी आम्हाला हा चान्स दिलेला आहे। आमच्या मार्गदर्शिका माननीय आईसाहेब वहिनीसाहेब उर्वशी धवलसिंह मोहिते पाटील ह्यांच्या जे काही आम्हाला शक्ती मिळालेली आहे त्यातून आज आम्ही इथे उभं राहण्याचं ताकद दाखवलेली आहे। आम्हाला ह्या प्रभागातून उभं राहताना किंवा ह्या प्रभागाचा आज प्रचार करताना हे दिसून येते की अजूनही लोकांच्या त्याच अडचणी आहेत, ज्या अडचणी गेले 5-6 वर्षापूर्वी ऑलरेडी सॉल्व्ह झाल्या पाहिजे होत्या। कारण की जो काही निधी येत होता त्या निधीतून हे ऍक्च्युली झालं पाहिजे होतं, पण ते झालं नाहीये। म्हणजे रस्ता, लाईट, पाणी ह्या मूलभूत गरजा आहेत। अजून सुद्धा आज आपण 2025 मध्ये असून सुद्धा आज आपण मूलभूत गरजांवरती बोलत आहोत। म्हणजे लाईट, पाणी हे सगळे आहेत। आज आपण वेगळ्या विषयावर चर्चा करायला हवी होती की आधुनिक शिक्षण कसं घेता येईल, अजून व्यवसाय कसा वाढवता येईल, हे सोडून आज आपण त्याच गोष्टींवरती चर्चा करत आहोत। म्हणजे आपण कुठेतरी अजून सुद्धा मागे आहोत असं वाटतं। तर आज मला असं वाटतं की सगळ्या मतदारांनी विचार केला पाहिजे आणि आपल्यामध्ये कसा बदल घडवता येईल हेही त्यांनी विचार करायला पाहिजे। मग हे बदल घडवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला घड्याळ चिन्हावरती ह्यावेळेस बटन दाबून मतदान करायचं आहे। 2 नगरसेवकांसाठी आणि 1 नगराध्यक्षासाठी। असं जर आपण केलं तर तुम्हाला बदल नक्कीच दिसून येईल। जे काही आपल्या अडचणी आहेत त्या दूर होतील आणि आपल्याला बदल दिसून येईल। नमस्कार, मी अरुण सुधीर शाने, प्रभाग क्रमांक 12 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट या पक्षामार्फत नगरसेवक या पदासाठी आपले नेते डॉक्टर धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने, कुटुंब प्रमुख पद्मजादेवी मोहिते पाटील साहेब, आईसाहेब यांच्या आशीर्वादाने आणि आमच्या मार्गदर्शिका ऋषिराजे धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अकलूज नगर परिषदेवर नगरसेवक या पदासाठी मी अरुण शहाणे आणि सौ दीपाली शेखर शेंडे हे आम्ही दोघेही या भागाचा विकास करण्यासाठी आम्ही उभे आहोत। या भागामध्ये प्रभाग क्रमांक 12 मधून ज्या अडचणी आहेत, रस्त्याच्या अडचणी आहेत, पिण्याच्या पाण्याच्या अडचणी आहेत, आज नगर परिषदेची निवडणूक चालू असतानाही आज 8-9 दिवस पाणी नाही या भागात। ते आम्हाला प्रचार करताना आम्हाला ग्राउंड लेवलला आम्ही लोकांच्या घरोघरी जाताना आम्हाला ह्या समस्या समोर येत आहेत। काही ठिकाणी रस्ते नाहीत, काही ठिकाणी रस्त्यावरती खड्डेच आहेत आणि रात्रीच्या वेळेस खांबावरती लाईट नाही आहे। त्याच्यामुळं आपल्या ह्या भागातल्या माता भगिनींना रात्रीच्या लहान मुली ट्युशनवरनं येणाऱ्या, कुणी ह्या भागातल्या ज्या माता भगिनी कोणी कुठून जॉब करून येते त्यांना घरी येण्यासाठी त्यांच्या मिस्टरांना मेन रोडपर्यंत यावं लागतं की कारण आतमध्ये जो प्रभागात जो लाईट नाही आहे, ज्या उणिवा ज्या आहेत त्या उणिवेमुळं ह्या ज्या उणिवा आहेत ह्या उणिवा दूर करण्यासाठी आम्हाला डॉक्टर धवलसिंह दादासाहेबांनी जी उमेदवारी दिली त्याबद्दल दादासाहेबांचे आभार व्यक्त करतो। आणि ह्या भागातील सगळ्या मतदारांना आणि जनतेला आमचं एकच सांगणं आहे, निर्भीडपणे घड्याळाला मतदान करा। मतदान केल्यानंतर जो बदल दिसेल तो तुम्हाला समोर दिसेल। कारण आजपर्यंत वर्षानुवर्षे आपण एकाच कुटुंबाच्या हाती, एकाच व्यक्तीच्या हाती आपण सत्ता दिलेली आहे। पण धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील दादासाहेबांच्या कुटुंबाला प्रतापगडाला एकदा अवश्य संधी द्या। प्रतापगडावरती गेलेला माणूस कधी निराश होत नाही। धवलसिंह दादासाहेबांचं नाव घेतल्यावर सगळी दहशतमुक्त होऊन जाते, हे अकलूज आहे। आणि या भागातल्या अडचणी दूर करण्यासाठी आम्ही 2 तारखेला घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला काम करायची संधी द्या। धन्यवाद।